मला वाटतं हा चकवा महाविकास आघाडीला म्हणण्यापेक्षा एका दृष्टीनं अबकी बार 400 पार म्हणणाऱ्या महायुतीला एकूणच जनतेने जो चकवा दिलाय तो जास्त महत्वाचा आहे। आणि म्हणूनच अबकी बार 400 पार म्हणत असताना कुठेही कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत नाहीये। उलट देश पातळीवर जर बघितलं तर हरियाणाचे मुख्यमंत्री बदलून पाहिले, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आता अटक केली, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे ससेमिरा लावलाय, बंगालमधल्या काही खासदारांच्या मागे ससेमिरा लावलाय, तरी सुद्धा 400 पार काही होत नाही। महाराष्ट्रामध्ये येऊन जी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या 48 जागा महाराष्ट्रातल्या आहेत, या गेल्या काही दिवसामध्ये 45चा वगैरे जो काही मिशन 45 वगैरे जे ऐकू येत होतं हे पूर्णपणे बंद झालेलं आहे। इतकंच नाही तर शिवसेना फोडूनही हा आकडा गाठता येत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फोडाफोड करून हा आकडा गाठता येत नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊनही आकडा गाठता येत नाही। आणि त्यामुळे लहान लहान घटक पक्षांना सुद्धा आता सोबत घेण्याची वेळ ही महायुतीवर आली। यातून आपल्याला एकूण महाराष्ट्राच्या जनतेची मानसिकता काय ती समोर दिसते। महाराष्ट्रातल्या जनतेनं यावेळी महायुतीला, भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे नाकारण्याचं ठरवलेलं। जानकरांच्या बद्दल नेमकी काय भूमिका, नेमकं काय झालं म्हणून जानकर तिकडे गेले की तो प्लॅन गडबडलाय, नेमकं काय यामध्ये? या वरिष्ठ पातळीवरच्या ज्या गोष्टी असतील त्यामध्ये मला वाटतं आदरणीय साहेब आणि जे महादेवजी जानकर हे यांना विचारलं तर ते जास्त योग्य ठरतील। त्याविषयी आपण भाष्य करणं योग्य नाही, पण ओव्हरऑल तुम्ही या भूमिकेकडे जेव्हा बघता, जेव्हा महायुतीकडे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा 303 खासदार 2019ला निवडून आले, त्यानंतर भारतीय जनता पक्षानं दिलेली मित्रपक्षांची वागणूक, त्यांनी मित्रपक्षांना ज्या पद्धतीनं वागणूक दिली, आता सुद्धा जागा वाटपाच्या बाबतीमध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा असेल, यांना जी वागणूक दिली, म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातच हा संभ्रम तयार झालेला आहे की जिथे 40 आमदार आहेत तिथे कुठेतरी 4 जागांवर घासाघीस सुरू आहे आणि 1 किंवा 2 आमदार असणाऱ्यांना 1 किंवा 2 जागांची चर्चा सुरू आहे। मग 40 आमदार असणाऱ्यांचं नक्की वजन काय, हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होणारच आहे ना। त्यामुळे मला वाटतं ही आलबेल नसलेली परिस्थिती महायुतीत जास्त वाढलेलं आहे। 27 तारखेला 26 तारखेला आढळराव पाटील अजित पवार पक्षात प्रवेश करतात आहे, मात्र एकूणच 3 खासदार राहिलेले आता पुन्हा तुमच्या समोर घड्याळ चिन्हावरती ते लढणार आहेत। म्हणजे 2 राष्ट्रवादी मागच्या वेळेस घड्याळच्या विरोधात निवडणूक लढली होती, ते आता घड्याळ चिन्ह घेऊनच मैदानात उतरणार आहेत। तर कसं वाटतं अमोलकरांना, काय वाटतं, किती? मला वाटतं हे आव्हान मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न त्यांना विचारला तर जास्त बरं पडेल, कारण ज्या घड्याळा विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती ते घड्याळ चिन्ह घेऊन जाताना म्हणजे ही वेगळीच गंमत समोर येईल आणि लावरे तो व्हिडिओचे अनेक प्रयोग तुम्हाला बघायला मिळतील। पण आता गंमत अशी आहे की अजित पवारांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जाते शिरूरला शिवसेनेतून आणून घड्याळावरती केलेला उमेदवार ते निवडून आणतात, असं या आधी एकदा झालंय। मला असं वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीसमोर इतक्या मोठ्या नेत्यांना उमेदवार आयात करावं लागणं हेच आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर चालण्याचं यश आहे, हेच एकनिष्ठ असण्याचं यश आहे। आणि असं कुणाला जे काही वाटत असेल, मला असं वाटतं की निष्ठा या शब्दाला महाराष्ट्र आणि मराठी माणूस किती किंमत देतो, किती महत्त्व देतो, हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच सर्वसामान्य मायबाप मतदारांना जे जे गृहीत धरतात त्या सगळ्यांना महाराष्ट्रातला मतदार, महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस हे नक्की दाखवून देतो। बारामतीत असं म्हटले की शरद पवारांना पाडायचे, ही संधी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना। कसं आहे, आदरणीय दादा अशा अनेकदा असे स्टेटमेंट्स देत असतात, त्यांनी खरोखर मनापासून मनोरंजन होतं। त्यांनी आव्हान दिलंय, चुटकी वाजवली, सांगितलं की कुछ भी करो हमको पवार का पराभव चाहिए। कसं आहे की मनोरंजन फक्त सिने क्षेत्रात होतं असं नाही, मनोरंजन अशा काही बाईट्स बघून सुद्धा होतं, यापेक्षा जास्त काय बोलायचं। मतदारसंघामध्ये प्रचार करत 2019चा बदला घेणार असं आढळराव पाटील म्हणतात। मी ते विधान ऐकल्यानंतर मला सुद्धा थोडासा धक्का बसला, कारण मला असं वाटलं की प्रत्येकाचा एक हेतू समोर असतो आणि जर हेतू शुद्ध असेल तर संपूर्ण आपल्याला विश्व हे आपल्या मदतीसाठी उभं असतं। आणि असे जर आपण जे म्हणताय ते उमेदवार जर 2019चा बदला घेण्यासाठी उतरत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहे, पण मी असा कोणताही बदला घेण्यासाठी उतरत नाही, तर माझ्या मायबाप, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, युवकांचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आवाज हा संसदेत पोहोचवण्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय।
त्यामुळे बदल्याची भावना ही नक्कीच माझ्या मनात नाही. त्यांच्या मनात असेल तर मी त्यांना एवढंच म्हणेन गेट वेल सून. आज एका पेपरला एक आर्टिकल आहे, कसलेला पैलवान विरुद्ध पोहोचलेला पैलवान. म्हणजे पोहोचलेला पैलवान म्हटलंय तुम्हाला, नेमकं काय म्हणा, कुठल्या उद्देशाने? पण मी त्या आर्टिकल मध्ये बघितल्यानंतर माझी प्रकृती फारच खराब झाली आहे. हो म्हण. त्यामुळे कदाचित पत्रकाराच्या नजरेमध्ये कोणाला तरी जास्त स्ट्रॉंग दाखवणं आणि कोणाला तरी वीक दाखवणं, तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तरुणांची राजकारणामध्ये अशी तब्येत ढासळलेली दाखवली जाणं ही आजकालची पत्रकारिता आहे का, हा प्रश्न पडतोच. पण पोहोचलेला पैलवान म्हणजे काय म्हणायचं? हा, पोहोचलेला पैलवान म्हणजे काय? मी आर्टिकल वाचलंच नाही, कारण माझी प्रकृती ढासळलेली बघूनच माझ्या इतका मनाला वेदना झाल्या की इतकी ढासळलेली प्रकृती त्यांनी दाखवली. कदाचित त्या पत्रकारांनी माझ्याशी कधी मला भेटले नसतील ते कदाचित, त्यामुळे ती प्रकृती इतकी ढासळली. त्यामुळे मी ते आर्टिकलच वाचलं नाही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने काय पोचलेलं आणि काय नाही, किंवा काहीतरी पोचलं नाही म्हणून मी पोचलेलं आहे की काय मला माहित नाही. त्यामुळे त्याविषयी मी बाहेर भाष्य नाही करत. खडकवासला महाविकास आघाडी एकत्र दिसते का? सगळे 5ही उमेदवार तुम्ही हडपसरमध्ये आज 4ही उमेदवार जेव्हा आम्ही सोबत होतो, 4ही आज लोकसभेच्या उमेदवारांनी सकाळी एक बैठक केली आणि त्या बरोबरीनं आज हडपसरमध्ये सगळ्या प्रमुख भेटीगाठी घेत असताना सगळेजण ताकदीनं समोर दिसतात आणि एक वाक्यतेने, एकजुटीनं सर्वसामान्य जनतेने, सर्वसामान्य युवकांनी ही लोकसभेची निवडणूक हातात घेतली आहे हे स्पष्टपणे जाणवतंय. सर्वसामान्य जनतेचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. खरं तर कुठेही आज रॅली नव्हती, कुठेही आज रोड शो नव्हता, तरी सुद्धा सर्वसामान्य जनता ज्या उत्साहानं भेटते ते खरंच कौतुकास्पद आहे. खडकवासला मतदारसंघामध्ये अजित पवार मेळावा घेत असताना ते असं म्हणले की नरेंद्र मोदी हे दैवी शक्ती, त्यांना दैवी शक्ती ते प्राप्त दरवेळेस जन्माला येत ना, त्यांच्यात दैवी शक्ती आहे, कुठली तरी दैवी प्राप्त झालेली आहे. एवढ्या दोन मोठे नेते एकमेकांविषयी बोलतात त्याविषयी मी भाष्य करणार नाही, परंतु मला आदरणीय दादांनी पुरोगामी विचाराची पाठराखण केलेल्या अनेक वक्तव्य ठाऊक आहेत. त्यामुळे पुरोगामी विचाराची पाठराखण जवळपास 30-35 वर्ष केल्यानंतर अचानक दैवी शक्ती असे शब्द, मला वाटतं थोडंसं हे पचनी पडायला थोडंसं अवघड आहे. पण मी विधान ऐकलं नाही, त्यामुळे त्याविषयी भाष्य मी करणं. वसंत मोरेंच्या आजच्या जनता दरबाराला भेट दिली. वसंत मोरेंचं उमेदवारीसाठी प्रयत्न सगळे सुरू होते, काय चर्चा? वसंत मोरेंचा प्रभाग हा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि गेल्या वेळी सुद्धा वसंतताई मोरेंनी फार ताकदीनं काम हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये, हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये केलं होतं. आणि त्यानंतर लोकसभेला विजयी झाल्यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची भेट सुद्धा त्यांच्या चर्चेनुसार घेतली होती. त्यानुसार आजही तीच गेल्या वेळेचं जे सहकार्य होतं हे सहकार्य तसंच राहावं. आणि वसंत मोरेंनी सुद्धा ही भावना व्यक्त केली की ज्या पद्धतीनं खासदारांकडून अपेक्षा असतात, संसदेमध्ये जनतेचे प्रश्न मांडण्याच्या अपेक्षा असतात, या पद्धतीनं आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील, मी असेल, या अपेक्षा त्यांच्या पूर्ण होत आहेत हे समाधान त्यांनी व्यक्त केलं. शिवतारे अपक्ष लढण्याच्या तयारीत त्यांनी तयारी दर्शवली. पवारांचा पराभव करायचा. लोकशाही आहे, निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. राक्षस ब्रह्मराक्षस म्हणजे शरद पवार ब्रह्मराक्षस असं देखील म्हणाले. नाही, मी त्यांचं कुठलंही स्टेटमेंट ऐकलं नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही. लोकसभेच्या अर्जाच्या माघारीची मुदत संपल्यानंतर त्यावर भाष्य करणं योग्य राहील. ओके, थँक्यू.